बालभारतीच्या पहिलीच्या पुस्तकातील कवितेवरून नेटकरी संतापलेले आहेत। शांता शेळकेंची पाऊस पडतो सर 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 घरी चला रे भरभरभर सोबतच विंदा करंदीकरांची स्वप्नात पाहिली राणीची बाग यासारख्या एकापेक्षा एक अजरामर कविता अगदी पहिलीपासून ऐकत वाचत आपण लहानाचे मोठे झालो। पण आज इयत्ता पहिलीच्या मराठीच्या बालभारतीच्या पुस्तकातील जंगलात ठरली मैफल ही कविता मात्र मराठीच्याच पुस्तकात मराठी भाषेची लक्तरे वेशीवर टांगण्याचे एक प्रकरण आहे। 2018 मध्ये बालभारतीच्या पहिलीच्या पुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात आलेली ही कविता कवयित्री पूर्वी भावे यांनी त्या तिसरीत असताना लिहिली होती। या कवितेमध्ये बात शोर असे हिंदी शब्द तर माऊस वन्समोर अशा इंग्रजी शब्दांचा वापर झालाय, त्यामुळे या कवितेवर आक्षेप घेतला जातोय। पहिलीच्या विद्यार्थ्यांना कविता बडबडगीते याच्यातून शिक्षणाची आणि मातृभाषेची गोडी निर्माण व्हावी हा उद्देश असतो, परंतु या कवितेतून मात्र हा कोणताच उद्देश साध्य होताना दिसत नाहीये। तर दुसरीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी प्रयत्न सुरू असताना बालभारतीच्याच पुस्तकांमध्ये मराठी कवितांसाठी हिंदी आणि इंग्रजी शब्द वापरणे हे कितपत योग्य आहे। पण या सगळ्यातही या कवितेला मान्यता